ही कथा सुरू होते गाणगापूरच्या पवित्र भूमीतून, जिथे भगवान दत्तात्रेयांचे दुसरे अवतार मानले जाणारे श्री नृसिंह सरस्वती महाराज आपल्या अवतारी कार्याच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचले होते. असं सांगितलं जातं की आपल्या शिष्यांना आशीर्वाद देऊन महाराज कर्दळी वनाच्या घनदाट जंगलात निघून गेले. तिथे एका शांत आणि एकांत स्थळी बसून त्यांनी महामौन धारण केलं आणि गाढ समाधी अवस्थेत प्रवेश केला. हळूहळू काळ पुढे सरकत राहिला. ऋतू बदलले, पिढ्या बदलल्या आणि अनेक वर्ष उलटून गेली. निसर्गानं त्यांच्या शरीराभोवती मातीचं एक विशाल वारूळ तयार केलं. बाहेरून पाहणाऱ्याला तिथे फक्त माती, झाडं आणि शांत जंगल दिसत होतं. पण भक्तांच्या श्रद्धेनुसार त्या शांततेमध्ये एक दिव्य शक्ती नवीन रूपात प्रकट होण्याची वाट पाहत होती. ही शांतता एका अद्भुत प्रकटीकरणाची पूर्वतयारी होती. एके दिवशी एक लाकूड तोड्या लाकडं शोधत शोधत जंगलाच्या त्या भागात पोहोचला. काम करून तो खूप थकला होता. समोर एक जुनं झाड पाहून त्यानं आपली कुऱ्हाड हवेत उभारली. पण झाडावर वार करताना त्याचा पाय घसरला आणि ती कुऱ्हाड थेट त्या वारुळावर जाऊन आदळली. आणि मग एक चमत्कार घडला. वारूळ फुटलं, पण त्यातून रक्त नाही, तर सूर्यासारखा प्रखर प्रकाश बाहेर पडला. त्या प्रकाशातून एक अतिशय तेजस्वी आणि प्रसन्न व्यक्तिमत्व बाहेर आलं. तो लाकूड तोड्या भीतीनं थरथर कापू लागला. त्याला वाटलं आपल्याकडून काहीतरी पाप झालंय. पण स्वामींनी त्याला प्रेमानं पाहिलं, आपला हात उंचावला आणि शांत आवाजात म्हणाले, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याच क्षणापासून स्वामींच्या प्रकट लीलांचा प्रवास सुरू झाला. प्रकट झाल्यानंतर स्वामींनी भारतभर भ्रमणाला सुरुवात केली. अनेक कथानुसार त्यांनी हिमालय, नेपाळ आणि तिबेट सारख्या दुर्गम प्रदेशातही प्रवास केला. पायात चप्पल नाही आणि समोर कडाक्याची थंडी. जिथे सामान्य माणसाला जाणं सुद्धा कठीण वाटतं, तिथे स्वामी अगदी शांतपणे बर्फातून चालत होते. बर्फाळ पर्वतांमध्ये तासनतास ध्यान करूनही त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि शांतता कधी कमी होत नव्हती. त्यांच्या या प्रवासातून एकच संदेश मिळत होता: परिस्थिती कितीही कठीण असली तरी मन शांत आणि ध्येय स्पष्ट असलं पाहिजे. अनेक कथानुसार स्वामी गंगेच्या पवित्र काठावरील प्रदेशातही गेले होते. घाटांवर बसून ते लोकांशी साध्या भाषेत संवाद साधायचे. मोठमोठे विद्वान त्यांना धर्म आणि अध्यात्माबद्दल प्रश्न विचारायचे. पण स्वामींची उत्तरं नेहमी सोपी आणि मनाला भिडणारी असायची. स्वामी म्हणायचे, परमेश्वर शोधण्यासाठी मोठमोठ्या पुस्तकांची गरज नाही, तो तुमच्या श्रद्धेत आणि प्रेमात आहे. गंगेच्या शांत प्रवाहाप्रमाणेच स्वामींचे विचारही निर्मळ होते. अनेक लोक आपलं दुःख घेऊन त्यांच्याकडे यायचे आणि स्वामींच्या एका हसण्यानं त्यांचं मन हलकं व्हायचं. हळूहळू त्यांच्या शिकवणीच्या आणि चमत्कारांच्या कथा दूर दूरपर्यंत पसरू लागल्या. हिमालय असो वा गंगाकाठ, स्वामींच्या पावलांनी ही धरती पावन झाली. पण आता स्वामींचा प्रवास एका अशा वळणावर आला होता जिथे हजारो भक्तांची वाट पाहणं संपणार होतं. स्वामींच्या दिव्य प्रवासाचा पुढचा टप्पा दख्खनचा प्रवास आणि विझलेल्या चिलीमचा चमत्कार. ब्रह्मांड नायकाच्या या अद्भुत लीला पाहण्यासाठी आमच्यासोबत नक्की सामील व्हा. श्री स्वामी समर्थ.